रत्नागिरीतील फणसोपच्या श्री लक्ष्मी केशवाचा शिमगा फक्त पंचक्रोशीतच नव्हे तर कोकणात प्रसिद्ध आहे। या शिमग्याची सुरुवात होते फाल्गुन नवमीला देवाला रूप लागण्यापासून, पण खरा उत्सव अनुभवायला मिळतो तो एकादशीच्या रात्री 12 वाजता। प्रथेप्रमाणे रात्री 12 वाजता सहाणेवरून आलेली पालखी डोक्यावर घेतली जाते आणि सकाळी दिवस उजाडेपर्यंत ती जमिनीवर ठेवली जात नाही। पालखी डोक्यावर नाचवण्याचा हा थरार पाहण्यासाठी समस्त रत्नागिरी यावेळेस फणसोपात सहाणेवर गोळा झाली होती। ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि पालखी नाचवतानाचा तो थरार शब्दात सांगता येतच नाही। याचबरोबर फणसोपमध्ये फक्त भक्तीच नाही तर कडक जल्लोषही पाहायला मिळाला। डीजेच्या तालावर तरुण मंडळींनी धरलेला ठेका पाहून उत्सवाची रंगत आणखीनच द्विगुणित झाली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।